नमस्कार. पहिला प्रश्न, हिंदीत बोलू का मराठीत? हां, मराठीत. अच्छा अच्छा. नाही, खूप वेळा हिंदी ऑडियन्स असतं आणि काय बोलावं त्यावेळेला कळत नाही. मराठी बोलायला लागलं तर हिंदी लोक म्हणतात हिंदी बोला. मी सर्वप्रथम गुरुजी भागवत वंदन करते. त्यांनी इथे येऊन अतिशय आमच्यावरती उपकार केले आहेत असं मी म्हणेन. माझे वडील संघाचे आणि हिंदू महासभेचे मेंबर होते. ते मान्य करायचे ह्या गोष्टींना आणि त्यांना फार या गोष्टीबद्दल अभिमान होता की मी हिंदू महासभेचा मेंबर आहे. आणि सावरकर तात्या यायचे आमच्या घरी आणि अनेक वेळा तात्यांना भेटायला आम्ही त्यांच्या घरी जात असू. मी सर्वप्रथम आता हे तर मी बोललेच, पण मी आज जे आमच्या अवॉर्डचे विजेता आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि इतक्या लांबून आल्याबद्दल मी वैजयंती महाराजांचे फार फार आभार मानते. सगळीच मोठी मंडळी आहेत, ह्यांच्यापुढे मी फार लहान पडते आणि काय बोलावं ते कळत नाही. एकच मी आपल्याला सांगते की दरवर्षी ह्याच प्रेमाने आणि आमच्याबद्दलच्या आपल्याला वाटणाऱ्या प्रेमासाठी तुम्ही अशीच येता. हा हॉल भरलेला असतो आणि आम्ही जे काही करतो त्याला तुम्ही अतिशय प्रेमाने मान्य करता. याबद्दल मी तुमची आभारी आहे. आम्ही गेले 75 वर्ष बाबांची पुण्यतिथी करत आलो आहोत. कुठल्याही दिवशी त्याला आम्ही खंड पडू दिला नाही. बाबा 42 साली गेले. 43 साली माझी काही परिस्थिती अशी नव्हती की मी हॉल घेईन आणि तिथं बाबांची पुण्यतिथी करेन. पण मी मास्टर विनायकांकडे काम करत होते. तर मी त्यांना विनंती केली. त्यांनी एक नाटक बसवलं होतं उसना नवरा. मी त्यांना विनंती केली की तुम्ही या नाटकात एकदा पडदा टाका मधला आणि मी माझ्या वडिलांचा फोटो ठेवेन आणि कुणीतरी येऊन सांगू दे की आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे आणि मग मी गाईन. तर मी सांगितल्यावर त्यांनी मान्य केलं आणि मी त्या दिवशी तिथं बाबांच्या फोटोला हार घातला आणि बाबांची 3-4 गाणी मी गायले. अशा तऱ्हेने मी पहिली पुण्यतिथी केली. त्या पुण्यतिथीच्या दिवशी PL देशपांडे तिथं आले होते. ते दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, वा छान गातेस की तू बाबांची गाणी. म्हटलं हो, थोडीशी शिकले त्यांच्याकडनं ती गाते मी. ठीक आहे, मी तुला आता माझं गाणं गायला सांगेन. म्हटलं बरं आहे. तर अशा तऱ्हेने त्यांनी माझं कौतुक केलं. ही मला फार मोठी गोष्ट वाटली त्यावेळेला. आणि त्यानंतर मी हळूहळू सगळीकडे बाबांची पुण्यतिथी करत आले. नंतर आम्ही आमच्या पैशांनी हॉल घेऊन क्लासिकल म्युझिकचे प्रोग्राम करत आलो. आणि मग अनेक मोठे मोठे कलाकार आमच्या बाबांच्या पुण्यतिथीला आले. डान्सरमध्ये गोपीकृष्ण आले आणि बिरजू महाराज आले. त्यानंतर सितारा देवी येऊन नाचून गेल्या. असे अनेक लोक आले. त्यांनी कार्यक्रम केले
बडे गुलाम अली खां साहब आले आणि बाळचे गुरुजी आमिर खां साहब आले. तर या सगळ्यांनी माझ्यावरच्या आणि माझ्या वडिलांवरच्या प्रेमाने त्यावेळेला कार्यक्रम केले. पैसे घेतले नाहीत आणि तसेच त्यांनी कार्यक्रम केले आणि आम्ही हळूहळू चांगले कार्यक्रम करत गेलो आणि मग आम्ही अवॉर्ड सुरू केली. 25 वर्ष पुण्यतिथी केल्यानंतर मी हा हार माझ्या गळ्यातून हृदयनाथच्या गळ्यात घातला आणि म्हटलं आता तू पुण्यतिथी करायला सुरुवात कर. तेव्हापासून हृदयनाथ पुण्यतिथी करतो. मग हळूहळू आम्ही अवॉर्ड सुरू केली आणि आज तुम्ही बघता आहात की 75 वर्ष झाली आहेत आणि आम्ही इथं सर्व आलो. मला एकच सांगायची इच्छा होते की आज मला बाबांची खूप आठवण येते. ते असते तर किती बरं झालं असतं असं वाटतं. पण नशिबात असलं पाहिजे आणि मी आज त्यांच्या स्मृतीला नमस्कार करते आणि इथं आलेल्या सर्व लोकांना नमस्कार करून मी आपली आज्ञा घेते.